असं एक समीकरणच मानलं जातं. काही व्यक्तींचा जन्मच काही ठराविक हेतून झालेला असतो. तसा हा सिनेमाचं वेड घेऊन जन्माला आलेला. जसं गाव सोडलं तसं त्यानं फिल्मी स्टाईलनं नाव देखील सिनेसृष्टीला शोभेल असंच ठेवलं. धरमदेव पिशोरीमल आनंदचं देव आनंद. अगदी पहिल्या चित्रपटाच्या वेळी असं झालं की याच्या दातांमध्ये दोन्ही बाजूला फट होती आणि मग दिग्दर्शकांनी असं सांगितलं. त्याच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी दोन्ही बाजूला फिलर्स बसवायला सांगितले. पण पुढच्याच सीनला हे फिलर्स पडून गेले आणि दिग्दर्शकाच्या लक्षात आलं की देवानंदचं हे हास्य असंच नैसर्गिक राहू द्यायचं, त्यातच खरी मजा आहे. त्यानंतर उत्तरोत्तर त्याचं हे हास्य अजून खुलत गेलं. उलट त्या फटींमुळं ते वेगळं ठरलं आणि लाखो तरुणींच्या हृदयाचा ठाव घेणारं ठरलं. यापुढचं गीत 16 साल या चित्रपटातलं. है अपना दिल तो आवारा, है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया यही न समझा. हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया यही न समझा. बहुत भोला है बेचारा, न जाने किस पे आएगा. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. अजब है दीवाना, न घर न ठिकाना, जमी से बेगाना, फलक से जुदा. अजब है दीवाना, न घर न ठिकाना, जमी से बेगाना, फलक से जुदा. ये एक टूटा हुआ तारा, न जाने किस पे आएगा. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. हुआ जो कभी राजी तो मिला नहीं काजी, जहाँ पे लगी बाजी वही पे हारा. हुआ जो कभी राजी तो मिला नहीं काजी, जहाँ पे लगी बाजी वही पे हारा. जमाने भर का नाकारा, न जाने किस पे आएगा. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा. आता वन्स मोर घेणं खरंच अवघड आहे, कारण पुढची सगळी गाणी व्हायला पाहिजेत.
1960च्या दरम्यान देवानंद आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या संपर्कात आला. नोबेल पुरस्कार विजेती पर्ल बक हिच्या सांगण्यावरून आर के नारायण यांच्या गाईड पुस्तकाचं त्यांनी वाचन केलं. देवानंदला या कथेमध्ये ताकद जाणवली. त्यानं चित्रपटाचं काम सुरू केलं. विजय आनंदनी म्हणजे गोल्डीनं दिग्दर्शनाची धुरा सांभाळायचं ठरवलं. गीत शैलेंद्र यांची होती तर संगीत अर्थातच सचिनदांचं. खरं तर सचिनदा त्या आधीच्या दिवसात खूप अस्वस्थ होते. त्यांना मुंबईत करमत नव्हतं. त्यांना काहीही करून कलकत्ता गाठायचं होतं. पण देवानंद आपल्या मतावर ठाम होता. तो म्हणाला, चित्रपटाला वेळ लागला तरी चालेल, पण हे संगीत सचिनदाच करतील. देवानंदचा हट्ट बघून सचिनदा तयार झाले. त्यांच्या संगीतानं चित्रपटाला 4 चांद लावले. खरं सांगायचं तर राजू आणि रोझी यांची प्रेम कहाणी ही काळाच्या बरीच पुढची होती. पण देवानंद आणि विजयानंद यांनी ती ग्रेसफुली हाताळली आणि त्याचं सोनं केलं. वहिदानं तर या चित्रपटात आपले प्राण ओतले. आपल्या नृत्य अदाकारीनं हा चित्रपट तिनं देखणा केला. या नृत्यांसाठी ती 8-8 तास प्रॅक्टिस करायची. देव आणि वहिदा यांच्या अभिनयाला तर तोडच नाही. या चित्रपटानं तब्बल 7 फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळवली. सर्वोत्कृष्ट नायक, नायिका, चित्रपट, संवाद, दिग्दर्शक, कहाणी, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर. देवानंदच्या करिअरचा हा माइलस्टोन. हा इंग्रजीमध्ये सुद्धा प्रदर्शित झाला. गाईडबद्दल जितकं बोलेल तितकं कमीच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील गाईड हे एक सोनेरी पान आहे, ज्याची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे, स्वतःचं एक अस्तित्व आहे, वेगळेपणातलं सौंदर्य आहे आणि दर्जेदार अभिनयाचं एक उत्तम उदाहरण आहे. ऐकूया या अजरामर चित्रपटातील अजरामर गीत. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल, गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है. कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है. कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन. गाता रहे मेरा दिल. प्यार करने वाले हर प्यार ही करेंगे, जलने वाले चाहे जल जल मरेंगे. प्यार करने वाले और प्यार ही करेंगे, जलने वाले चाहे जल जल मरेंगे. मिलके जो धड़के हैं दो दिल हरदम ये कहेंगे, कहीं बीते ना, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल.
हमराही मेरी बाह थामे चलना बदले दुनिया सारी तुम ना बदलना प्यार हमें भी सिखला देगा गर्दिश में संभलना कहीं बीते ना ये रातें कहीं बीते ना ये दिन गाता रहे मेरा दिल तू ही मेरी मंजिल दूरियां अब कैसी हर शाम जा रही है हमको ढलते ढलते समझा रही है दूरियां अब कैसी हर शाम जा रही है हमको ढलते ढलते समझ आ रही है आती जाती सांस जाने कब से गा रही है कहीं बीते ना ये रातें कहीं बीते ना ये दिन गाता रहे मेरा दिल तू ही मेरी मंजिल है कहीं बीते ना ये रातें कहीं बीते ना ये दिन कहीं बीते ना ये रातें कहीं बीते ना ये दिन गाता रहे मेरा दिल म्हणता येत नाही. तुमचा वन्स मोर हा वा. तुमचा वन्स मोर सण आखोपर आहे. तुमचं जे प्रेम तुम्ही देताय ना हे इतकं प्रचंड महत्वाचं आहे आमच्यासाठी इतकं आम्हाला एनकरेजिंग आहे ते. परंतु काय आहे थोडंसं हे थिएटरचं वैशिष्ट्य असं आहे की वेळेवरती कार्यक्रम संपला पाहिजे आणि सुरूही झाला पाहिजे असं दोन्ही आहे. पण दुर्दैवाने काय झालंय की सुरू व्हायला जरा असं वेळ लागला त्याच्यामुळे जरा थोडंसं आपल्याला वाइंड अप करणं आवश्यक आहे. तेव्हा कृपया आपण क्षमा करावी ही नम्र विनंती. आता आपल्या कार्यक्रमाचे सूर आणि ताल सांभाळणारे जे आपले वादक कलाकार आहेत त्यांची मी ओळख करून देतेय. सिंथेसायझरवर आणि संगीत संयोजन पूर्ण ज्यांनी बघितलं ते म्हणजे केदार परांजपे. पुणेकरांना मी काय त्यांची नव्यानं ओळख करून देणार, त्यांचा ग्रेटनेस आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्यांच्या शेजारी आहेत अमृता ठाकूर देसाई. गिटारवर आहेत केदार खिरे. तालवाद्य तिकडं जे सांभाळतायत ढोलकी वाजवून मगाशी ज्यांनी मजा आणली ते म्हणजे दिलीप व्यास. रिदम मशीनवर आहेत संजय खाडे आणि त्यांच्या शेजारी नरेंद्र काळे. आणि संवादिनीवर आहेत ते आमच्या ग्रुपमधलं सर्वात तरुण व्यक्तिमत्व एव्हरग्रीन अविनाश सलगरकर. संवादिनीवरही आहेत, गायकही आहेत आणि इतर गायकांची ओळख करून देते. महेश दंडवते, शीतल देशपांडे पंडित, भाग्यश्री काजरेकर आणि शार्दूल देव. देवानंदला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातले 4 फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि महत्वाचे 2 सन्मानाचे म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार. पुरस्कार हे जरी सर्वस्व नसलं तरी त्या व्यक्तीनं केलेल्या त्या कार्याची, त्या कार्याबद्दलच्या निष्ठेची एक पोचपावती असते, एक घेतलेली दखल असते. एव्हरग्रीन हे बिरुद सुद्धा मला तितकंच महत्वाचं वाटतं की जे रसिकांनी सगळ्यांनी मिळून देवानंदला दिलं होतं. कारण आज जरी आपण एव्हरग्रीन हा शब्द उच्चारला तरी सगळ्यांच्या ओठी देवानंदचंच नाव येतं. आता ह्या पुढचं गीत त्या चित्रपटातलं ज्या चित्रपटासाठी देवानंदला फिल्मफेअरचं बेस्ट ऍक्टर म्हणून अवॉर्ड मिळालं, कालापानी या चित्रपटातून. चाची मैं हरी
चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना, अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना। छोटे से कसूर पे ऐसे हो खफा, थे तो हुजूर थे मेरी क्या खता, छोटे से कसूर पे ऐसे हो खफा, थे तो हुजूर थे मेरी क्या खता। देखो दिल न तोड़ो, छोड़ो हाथ छोड़ो, अरे देखो दिल न तोड़ो, हे छोड़ो हाथ छोड़ो, छोड़ दिया तो हाथ में डोगे समझे, अज समझे अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना, अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना। जीवन के ये रास्ते लंबे हैं सनम, काटेंगे ये जिंदगी ठोकर खा के हम, जीवन के ये रास्ते लंबे हैं सनम, काटेंगे ये जिंदगी ठोकर खा के हम। और जालिम साथ ले ले, अच्छे हम अकेले, हर जालिम साथ ले ले, अच्छे हम अकेले, चार कदम भी चल न सकोगे समझे, हाँ समझे अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, कि सबकी यारी मेरा दिल जलाओ ना, अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, कि सबकी यारी मेरा दिल जलाओ ना। जाओ रे सकोगे ना तुम भी चैन से, तो खैर लूटना जीने के मजे, क्या करना है जी के, हो रहना किसी के, अरे क्या करना है जी के, हो रहना किसी के, हम न रहे तो याद करोगे समझे, समझे अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, कि सबकी यारी मेरा दिल जलाओ ना, अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, कि सबकी यारी मेरा दिल जलाओ ना। तुम्ही वंशमोर म्हणणारा मला माहिती आहे, तरी पण घेणार नाहीये. खरंय खरंय. या गाण्यात काय दिसलीये ना मधुबाला, हिंदी चित्रपट सृष्टीतली सगळ्यात देखणी नायिका कोणी असेल तर मधुबाला. त्यात ते तिचं $1 मिलियन स्माईल, आहा, तिनं न हसण्यावर मनापासून प्रेम केलं. आजही बऱ्याच जणांच्या घरात मधुबालाचं पोस्टर असेल मला वाटतंय, हो ना. मधुबाला हा विषयच असा आहे ना की बोलल्याशिवाय राहवत नाही. असो, आपल्याला पुढच्या गाण्याकडे वळलं पाहिजे. या पुढचं गीत गॅम्बलर या चित्रपटातलं. मेरा मन तेरा प्यासा, मेरा मन तेरा, मेरा मन तेरा प्यासा, मेरा मन तेरा, पूरी कब होगी आशा,
मन तेरा, मेरा मन तेरा प्यासा, मेरा मन तेरा। जब से मैंने देखा तुझे मेरा दिल नहीं रहा मेरा, दे दे अपना हाथ मेरे हाथों में क्या जाए तेरा। जब से मैंने देखा तुझे मेरा दिल नहीं रहा मेरा, दे दे अपना हाथ मेरे हाथों में क्या जाए तेरा। अब तो न तोड़ो आशा, मेरा मन तेरा, मेरा मन तेरा प्यासा, मेरा मन तेरा। जिंदगी है मेरी एक दाव, तू है हार जीत मेरी, ऐसे वैसे कैसे भी तू खेल हिमसे जैसी मर्जी तेरी। जिंदगी है मेरी एक दाव, तू है हार जीत मेरी, ऐसे वैसे कैसे भी तू खेल हमसे जैसी मर्जी तेरी। कितनी है बोली आशा, मेरा मन तेरा, मेरा मन तेरा प्यासा, मेरा मन तेरा। पता नहीं कौन हूँ मैं, क्या हूँ और कहाँ मुझे जाना। अपनी वो कहानी जो अजानी होके बन गई फसाना। पता नहीं कौन हूँ मैं, क्या हूँ और कहाँ मुझे जाना। अपनी वो कहानी जो अजानी होके बन गई फसाना। जीवन क्या है तमाशा, मेरा मन तेरा, मेरा मन तेरा प्यासा, मेरा मन तेरा। पूरी कब होगी आशा, मेरा मन तेरा, मेरा मन तेरा प्यासा, मेरा मन तेरा। काही मोजक्या चित्रपटांमध्ये देवानंदला मिशी होती, जाली नोट, हम दोनो आणि गॅम्बलर मध्ये. आता या पुढचं गॅम्बलरचं जे गीत आहे त्याच्यात देवानंदला मिशी आहे. सादर होतंय पुढचं गीत. दिल आज शायर है, गम आज नगमा है, शब ये गजल है सनम। दिल आज शायर है, गम आज नगमा है, शब ये गजल है सनम। गैरों के शेरों को सुनने वाले हो इस तरफ भी करम। आके देख तो तेरी
खातिर हम किस तरह से जिए, आके जरा देख तो तेरी खातिर हम किस तरह से जिए। आंसू के धागे से सीते रहे हम जो जख्म तूने दिए, चाहत की महफिल में गम तेरा लेकर किस्मत से खेला जुआ, दुनिया से जीते पर तुझसे हारे यूं खेल अपना हुआ। है प्यार हमने किया जिस तरह से उसका न कोई जवाब, है प्यार हमने किया जिस तरह से उसका न कोई जवाब। जर्रा थे लेकिन तेरी लौ में जलकर हम बन गए आफताब। हमसे है जिंदा वफा और हमी से है तेरी महफिल जवान। हम जब न होंगे तो रो रो के दुनिया ढूंढेगी मेरे निशान। रे प्यार कोई खिलौना नहीं है, हर कोई ले जो खरीद। रे प्यार कोई खिलौना नहीं है, हर कोई ले जो खरीद। मेरी तरह जिंदगी भर तड़प लो फिर आना उसके करीब। हम तो मुसाफिर है कोई सफर हो, हम तो गुजर जाएंगे ही, लेकिन लगाया है जो दाव हमने वो जीत कर आएंगे ही, वो जीत कर आएंगे ही, वो जीत कर आएंगे ही। ही गाणी सगळी मी तेच आता सांगायला तुम्हाला बोलो तू माईक हातामध्ये घेतला. हे केदार खिरे अप्रतिम गिटार वादन त्यांनी केलं. बाकी आमचे म्युझिशियन्स एकापेक्षा एक उत्तम आहेत. कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं एकापेक्षा एक सुंदर आहेत. आणि सगळ्याचे कॉम्बिनेशन करणारे केदार पराजपणे अमृत आहे दोघं. रिझम साईडला एकापेक्षा एक असे श्रेष्ठ लोक आहेत आमच्याकडे. काही बोलायचं कारणच नाही. अगदी म्हणजे अगदी मनापासून नुसतं वाजवणं वेगळं असतं आणि मनापासून वाजवणं वेगळं असतं. तसं आता केदारने जे वाजवलं, केदार खिरेने, त्यांनी जे गिटारचे पीसेस वाजवले अप्रतिम. पुन्हा एकदा टाळत सर. देवानंदच्या आयुष्यातील खऱ्या 3 देवियांचा विचार केला तर सुरैया, कल्पना आणि तिसरी वहिदा. सीआयडीच्या निमित्तानं पहिल्यांदा ते भेटले. देवानंद तेव्हा फिल्म इंडस्ट्रीत बऱ्यापैकी सेटल झालेला होता. त्याच्यासोबत आपण काम करणार आहोत हे सेटवर आल्यावर वहिदाला कळलं होतं. ती लगेचच देवानंदला भेटायला गेली. देवसाहेब म्हणून तिनं हाक मारली. देवानंदनं तिच्याशी छान गप्पा मारल्या आणि जाता जाता म्हणाला, यापुढे मला देवसाहेब वगैरे म्हणून हाक मारायची नाही, फक्त देव म्हणायचं. अर्थात हे फक्त आणि फक्त वहिदासाठीच होतं. पण वहिदाई नव्यानं आलेली, तिचं धाडस काही व्हायचं नाही. ती कधीतरी मिस्टर देव किंवा मिस्टर आनंद अशी हाक मारायची. पण देवानंद काय करायचा, इकडं तिकडं बघितल्यासारखं करायचा आणि निघून जायचा. मग जेव्हा ती देव म्हणून हाक मारेल तेव्हाच त्याला आनंद व्हायचा आणि तो गप्पा मारत बसायचा. वहिदा ही त्याची आवडती अभिनेत्री. तिच्यासोबत त्याचे अनेक चित्रपट गाजले. सीआयडी, काला बाजार, 16 साल, बात एक रात की, गाईड, प्रेम पुजारी. गाईडसाठी वहिदा ही नायिका नको, तिला बदला असं सांगणारे डायरेक्टर भेटले. देवानंदनी डायरेक्टर बदलले
पण गाईडची रोजी वहिदाच साकारणार यावर तो ठाम होता. तिच्या अभिनय क्षमतेवर त्याचा पूर्ण विश्वास होता आणि तो तिनं सार्थ ठरवला. तिच्या संयत अभिनय, तिचा सोज्वळ तरीही आकर्षक सौंदर्य आणि मधाळ हास्याची सम्राज्ञी, या दोघांची पडद्यावरची जोडी म्हणजे एक सुंदर स्वप्न. त्या दोघांचं नातं अनोखं होतं, स्वच्छ होतं, गाढ होतं. या दोघांमधला चित्रपटातला दुरावा सुद्धा डोळ्यात पाणी आणणारा. यापुढचं गीत खास वहिदासाठी, रफी साहेबांच्या आवाजातल्या आर्ततेसाठी आणि देवानंदच्या केवळ डोळ्यातून साकारलेल्या अभिनयासाठी. चित्रपट गाईड. दिन ढल जाए हाय, रात न जाए, तू तो न आए, तेरी याद सताए. दिन ढल जाए हाय, रात न जाए, तू तो न आए, तेरी याद सताए. दिन ढल जाए. प्यार में जिनके सब जग छोड़ा और हुए बदनाम, उनके ही हाथों हाल हुआ ये, बैठे हैं दिल को थाम. अपने कभी थे अब है पराए. दिन ढल जाए हाय, रात न जाए, तू तो न आए, तेरी याद सताए. दिन ढल जाए. ऐसी ही रिमझिम, ऐसी फुहारे, ऐसी ही थी बरसात. खुद से जुदा और जग से पराए, हम दोनों थे साथ. फिर से वो सावन अब क्यों न आए. दिन ढल जाए हाय, रात न जाए, तू तो न आए, तेरी याद सताए. दिन ढल जाए. दिल के मेरे पास हो इतने, फिर भी हो कितनी दूर. तुम मुझसे, मैं
से परेशान दोनों है मजबूर। ऐसे में किसको कौन मनाए, दिन ढल जाए हाय रात न जाए, तू तो न आए तेरी याद सताए, दिन ढल जाए। इतकी गाणी वन्स मोर सारखी आहेत ना. काय काय हां अरे वा थँक्यू. ऍक्टिंग पण बरोबर आली म्हणा की. या गाण्यातले शब्द पण बघा ना. ऐसी ही रिमझिम, ऐसी फुहारे, ऐसी ही थी बरसात. पावसाच्याच तिन्ही अवस्था घेतल्यात की नाही, पण ह्या सुद्धा प्रेमाच्या प्रतीक म्हणून त्यांनी घेतलेल्या आहेत. हे लिहिलं होतं शैलेंद्र यांनी. शैलेंद्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण हे त्यांचं सुद्धा जन्मशताब्दी वर्ष आहे. चित्रपटात अभिनय केल्यानंतर सतत नव्याचा ध्यास घेणाऱ्या देवानंदला आता वाटायला लागलं होतं की आपण दिग्दर्शनाकडे वळावं म्हणून. आणि मग त्यानं चित्रपट दिग्दर्शन केला. तो पहिला चित्रपट होता प्रेम पुजारी. यापुढचं गीत प्रेम पुजारी या चित्रपटातलं. फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती, कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती। तेरे ही सपने लेकर के सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे के माला में धागा। हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार देना होगा जन्म हमें कई कई बार। हाँ इतना मधुर तेरा मेरा प्यार देना होगा जन्म हमें कई कई बार। सरगम धड़कन की बीना सपनों की गीतांजलि तो मन की गली में महके जो हरदम ऐसी जूही की कली तो। छोटा सफर हो लंबा सफर हो, सूनी डगर हो या मेला, याद तू आए मन हो जाए भीड़ के बीच अकेला। हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार देना होगा जन्म हमें कई कई बार। हाँ इतना मधुर तेरा मेरा प्यार देना होगा जन्म हमें कई कई बार।
बिल्कुल हो पश्चिम उत्तर हो दक्षिण तू हर जगह मुस्कुराए जितना ही जाऊं मैं दूर तुझसे उतनी ही तू पास आए आंधी ने रोका पानी ने टोका दुनिया ने हंसकर पुकारा तस्वीर तेरी लेकिन लिए मैं कर आया सबसे किनारा हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार देना होगा जन्म हमें कई कई बार हाँ इतना मधुर तेरा मेरा प्यार देना होगा जन्म हमें कई कई बार कई कई बार कई कई बार नवकेतनच्या माध्यमातून देवानंदनं अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्या नवोदित कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे जहिदा. या पुढचं गीत जहिदा बरोबरचं गॅम्बलर या चित्रपटातलं. चूड़ी नहीं है मेरा चूड़ी नहीं है मेरा दिल है देखो देखो टूटे ना चूड़ी नहीं है मेरा दिल है देखो देखो टूटे ना चूड़ी नहीं है मेरा नीली पीली रंग बिरंगी प्यार की ये सौगात ना 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 ऐसे नहीं धीरे धीरे चुपके चुपके डालो इनमें हाथ कांच कच्चा लेकिन इनसे हो सच्चा सिंगार सोना नहीं चांदी नहीं हीरा नहीं मोती नहीं कीमत इनकी प्यार फूलों सी नाजुक है देखो 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 टूटे ना चूड़ी नहीं है मेरा चूड़ी नहीं है मेरा दिल है देखो देखो टूटे ना चूड़ी नहीं है मेरा मेरा प्यार है चूड़ी जैसा इसका और न छोड़ यहाँ नहीं वहाँ नहीं देखो कहीं टूटे नहीं जीवन की ये डोर इनकी खन खन दिल की धड़कन है मेरा संगीत सुनो जरा सोचो जरा नगमा ये प्यार भरा हो मेरे मन में लाजवाब हूँ बेमिसाल देखो देखो टूटे ना चूड़ी नहीं है मेरा चूड़ी
चूड़ी नहीं ये मेरा दिल है, देखो देखो टूटना, चूड़ी नहीं ये मेरा। तेरी चाहत तेरी उल्फत है मेरी मंजिल, घेरे मुझे बाहें तेरी, बांधे मुझे चाहे तेरी, दिल मेरा तेरा दिल। कोई भी हो मेरा है तू है मेरे हमदम, गम मिले खुशी मिले कहीं रहे कैसे रहे बिछड़ेंगे ना हम। फिर भी जाने मन, देखो देखो टूटना, चूड़ी नहीं ये मेरा, चूड़ी नहीं ये मेरा। मेरा दिल है देखो देखो टूटना, चूड़ी नहीं ये मेरा। हाँ काय तुम हसण्यासाठी हे वन्स मोर. तुमची वा वा. कुचंबणा मी समजू शकतोय, पण आमचं ही लिस्ट आहे नाही तर काय करू. वळूया वळूया पुढच्या गाण्याकडे वळूया. आहेत 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 अजून बरीच गाणी आहेत. तेरी चाहत तेरी उल्फत है मेरी मंजिल, घेरे मुझे बाहें तेरी, बांधे मुझे चाहे तेरी, दिल मेरा तेरा दिल। कोई भी हो मेरा है तू है मेरे हमदम, गम मिले खुशी मिले कहीं रहे कैसे रहे बिछड़ेंगे ना हम। फिर भी जाने मन, देखो देखो टूटना, चूड़ी नहीं ये मेरा, चूड़ी नहीं ये ये। तेरा दिल है देखो देखो टूटना, चूड़ी नहीं ये मेरा। हाँ क्या बात है. धन्यवाद धन्यवाद. त्यांच्या आता या हास्यासाठी आम्ही सगळेजण मिळूनच ते कौतुक घेतोय. तो जसा स्टाईल आयकॉन म्हणून गाजला ना, तसं त्याचं चिरतारुण्याबद्दल मी जे पहिल्यांदा उल्लेख केला, खासियत अशी की देवानंद सहगल बरोबरच्या नायिकेपासून म्हणजे खुर्शीद पासून ते संजय दत्त बरोबर काम केलेल्या नायिकेपर्यंत म्हणजे टीना मुनीम पर्यंत काम केलं. पण त्याच्या या चिरतारुण्यामुळं या जोड्या कधीच विसंगत वाटल्या नाही. या पुढचं जे गीत आहे त्या गीतात ती जी हिरोईन आहे ती देवानंदपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे आणि तरी सुद्धा हे काहीच विसंगत याच्यात वाटत नाही. हिरोईन आहे हेमा मालिनी. चित्रपट आहे जॉनी मेरा नाम. मला वाटतं गाणं ओळखलंय तुम्ही. पल भर के लिए कोई हमें प्यार कर दे,
झूठा ही सही पल भर के लिए कोई हमें प्यार कर दे झूठा ही सही 2 दिन के लिए कोई इकरार कर दे 2 दिन के लिए कोई इकरार कर दे झूठा ही सही पल भर के लिए कोई हमें प्यार कर दे झूठा ही सही हमने बहुत तुझको छुप छुप के देखा हमने बहुत तुझको छुप छुप के देखा जिससे खींची है तेरे काजल की रेखा काजल की रेखा बनी लक्ष्मण की रेखा ओ हो काजल की रेखा बनी लक्ष्मण की रेखा राम में क्यों तूने रावण को देखा राम में क्यों तूने रावण को देखा खड़ खिड़की पे जोगी स्वीकार कर ले झूठा ही सही पल भर के लिए कोई हमें प्यार कर दे झूठा ही सही सही धीरे से जड़े तेरे नैन बड़े जिस दिन से लड़े तेरे दर पे पड़े धीरे से जड़े तेरे नैन बड़े जिस दिन से लड़े तेरे दर पे पड़े सुन सुन कर तेरी नहीं जान अपनी निकल जाए न कहीं जरा हाँ कह दे मेरी जान कह दे मेरी जान कह दे जरा हाँ कह दे जब रैन पड़े नहीं चैन पड़े नहीं चैन पड़े जब रैन पड़े माना तू सारे हसीनों से हंसी है माना तू सारे हसीनों से हंसी है अपनी भी सूरत बुरी तो नहीं है अपनी भी सूरत बुरी तो नहीं है कभी तू भी हमारा दीदार कर दे झूठा ही सही पल भर के लिए कोई हमें प्यार कर दे झूठा ही सही la 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 झूठा ही सही पल भर के प्यार में निसार सारा जीवन पल भर के प्यार में निसार सारा जीवन हम वो नहीं जो छोड़ दे तेरा दामन अपने होठों की हंसी हम तुझको देंगे अपने होठों की हंसी हम तुझको देंगे आंसू तेरे अपने आँखों में लेंगे आंसू तेरे अपने आँखों में लेंगे तू हमारी वफा का एतबार कर दे तू वफा का एतबार कर दे झूठा ही सही पल भर के लिए कोई हमें प्यार कर दे झूठा ही सही आत्ताच्या या गाण्यासाठी ढोलकीसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत जबरदस्त ढोलक माफ करा राज कपूर दिलीप कुमार आणि देवानंद हे एकाच काळातले 3 दिग्गज पण या तिघांपैकी सर्वात जास्त काळ टिकून राहिला तो देवानंद त्याच्या अपरिमित ऊर्जेसाठी खरंच एकदा टाळ्या होऊन जाऊ देत या पुढचं गीत
डार्लिंग डार्लिंग या चित्रपटातलं. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. तेरे दिल से दिल भर दिल मेरा कहता है, प्यार के दुश्मन लोग मुझे डर लगता रहता है. तेरे दिल से दिल भर दिल मेरा कहता है, प्यार के दुश्मन लोग मुझे डर लगता रहता है. थाम लो तुम मेरी बाहें, मैं तुम्हें संभालूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. हे 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 हे. से एक शोला भड़काया है, दूर से तुमने इस दिल को कितना तरसाया है. धीमी धीमी आग से एक शोला भड़काया है, दूर से तुमने इस दिल को कितना तरसाया है. मैं अब इस दिल के सारे अरमान निकालूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. के दामन में चुनकर हम फूल भर लेंगे, रास्ते के कांटे सारे दूर कर लेंगे. प्यार के दामन में चुनकर हम फूल भर लेंगे, रास्ते के कांटे सारे दूर कर लेंगे. जाने मन तुमको अपनी मैं जान बना लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. ऐसे न मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में छुपा लूंगा. हे 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 हे. जबरदस्त. एकदा संजयजींसाठी, दोन्ही केदार आणि अमृता सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. या मोजक्या वाद्यांवर हे सगळं संयोजन करणं खरंच खूप अवघड असतं. एखादा कार्यक्रम पार पडायचा असेल तर त्यासाठी अनेकांचे हात
या कामाला लागतात त्या सर्वांविषयी कृतज्ञता थोडक्यात व्यक्त करते. सर्वप्रथम हे सभागृह ज्यांनी उपलब्ध करून दिलं, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि त्यांचे सहकारी यांचे मी मनापासून आभार मानते. आजच्या या कार्यक्रमात सर्व रसिकांपर्यंत आम्हा सर्वांचे आवाज पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्या मुकेश काळे यांना मनपूर्वक धन्यवाद. तसंच या कार्यक्रमाची फोटोग्राफी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे राजेश दीक्षित यांचे स्वरमैत्र या ग्रुपतर्फे आभार मानते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेले 3 तास हा जो काही कार्यक्रम चालू आहे त्याच्यासाठी आपण इतकी उत्स्फूर्तपणे दाद देत आहे आणि आजच आर्द्रा नक्षत्राची सुरुवात झालेली आहे आणि एवढ्या मुसळधार पावसानंतर सुद्धा एवढी गर्दी जमली आहे. आम्हाला फार आनंद झालाय. रसिक श्रोत्यांचे मी आभार मानते. एस.डी. बर्मन एका चित्रपटाचं काम करत होते. त्यांचं सगळी गाणी झाली होती, एकच गाणं राहिलं होतं. पण एसडींची आणि आरडींची म्युझिशियन्स, म्युझिक अरेंजर्स सेमच होते. त्यांच्यात कम्युनिकेशन गॅप झाली की काय माहिती नाही. पण आरडींचं एका ज्या चित्रपटासाठी काम चालू होतं तर सगळ्या म्युझिशियन्सना घेऊन आरडी गेले चेन्नईला. मग काय करणार, एसडींना राग आला पण करू तर काही शकत नव्हते. मग त्यांचे सख्खे शेजारी जे आहेत म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि पंडित शिवकुमार शर्मा यांना त्यांनी जेवायला बोलवलं, गप्पा वगैरे मारल्या आणि म्हणाले, आत्ताच्या या चित्रपटाचं एक गाणं मला तुम्हा दोघांसोबत करायचंय, मला तुमची मदत हवी आहे. त्या दोघांनी पटकन होकार दिला आणि एक सुंदर गीत तयार झालं. यापुढचं गीत तेरे मेरे सपने या चित्रपटातलं. खुशियों की कलियां झूमेंगी, झूलेंगी, फूलेंगी जीवन की बगिया. वो मेरा होगा, वो सपना तेरा होगा, मिलजुल के मांगा वो तेरा मेरा होगा. जब जब वो मुस्कुराएगा अपना सवेरा होगा. वो मेरा होगा, वो सपना तेरा होगा, मिलजुल के मांगा, वो तेरा मेरा होगा. जब जब वो मुस्कुराएगा अपना सवेरा होगा. थोड़ा हमारा, थोड़ा तुम्हारा, आएगा फिर से बचपन हमारा. जीवन की बगिया महकेगी, महकेगी, महकेगी. खुशियों की कलियां झूमेंगी, झूलेंगी, फूलेंगी जीवन की बगिया. हम और बंधेंगे, हम तुम कुछ और बंधेंगे. होगा कोई बीच तो हम तुम और बंधेंगे. बांधेगा धागा कच्चा हम तुम तब और बंधेंगे. कुछ और बंधेंगे, हम तुम कुछ और बंधेंगे. होगा कोई भी तो हम तुम और बंधेंगे. बांधेगा धागा कच्चा. हम तुम तब और बंधेंगे. थोड़ा हमारा, थोड़ा तुम्हारा, आएगा फिर से बचपन हमारा. जीवन की बगिया महकेगी, लहकेगी, चहकेगी. खुशियों की कलियां झूमेंगी, झूलेंगी, फूलेंगी जीवन की बगिया.
फूलेगा एक फूल, खिलेगा प्यार हमारा, दिन का वो सूरज होगा, रातों का चांद सितारा, थोड़ा हमारा, थोड़ा तुम्हारा, आएगा फिर से बचपन हमारा। जीवन की बगिया महकेगी, महकेगी, चहकेगी, खुशियों की कलियां झूमेंगी, झूलेंगी झूलेंगी जीवन की बगिया। माणसाचं मन तरुण असणं फार महत्वाचं असतं. तसं देवानंदचं मन कायम तरुणच राहिलं. तो आपल्या सर्वांसाठी कायम 25 वर्षांचाच राहिला. त्यामुळं त्याच्या तरुणपणाची छबी सोबत घेऊन आपण त्याच्या आठवणींमध्ये रेंगाळत राहावं अशाच एका गाण्यानं कार्यक्रमाचा समारोप करतो. त्याच्या देखणेपणाची अधुरी आस घेऊन आणि त्याच्या एकापेक्षा एक सुमधुर गाण्यांची अधुरी प्यास ठेवून आपणच त्याला म्हणूया, अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं, के दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं, अभी न जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो. हवा जरा बहक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा. मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. सितारे झिलमिला उठे, सितारे झिलमिला उठे, चराग जगमगा उठे, बस अपना मुझको टोकना, बस अपना मुझको टोकना, न बढ़ के राह रोकना. अगर मैं रुक गई अभी तो जा न पाऊंगी कभी, यही कहोगे तुम सदा कि दिल अभी नहीं भरा, जो खत्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं. अभी नहीं, अभी नहीं, नहीं 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 नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अधूरी आस, अधूरी आस छोड़ के, अधूरी प्यास छोड़ के जो रोज यूं ही जाओगे, तो किस तरह निभाओगे कि जिंदगी की राह में, जवा दिलों की चाह में, कई मकाम
थँक्यू